तर प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी खरं तर लाखोंच्या संख्येत दररोज भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत आणि हेच थेट दृश्य आपण प्रयागराज येथून बघतोय। प्रयागराज येथे खरं तर कुंभस्नानासाठी आलेल्या नागरिकांमुळे आता या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि यामुळे पोलीस प्रशासन देखील यावेळी नागरिकांसोबत त्यांची खरं तर समज काढण्याचा प्रयत्न करताना रेल्वे स्टेशनवरील ही दृश्य आहेत आणि रेल्वे स्थानकांवर आता प्रयागराजकडे जाण्यासाठी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अनेक गाड्या या रद्द देखील करण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी प्रवाशांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। 2 दिवसांआधी दिल्ली रेल्वे स्थानकावर जी चेंगराचेंगरी झाली, या चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने नियोजन जे आहे ते करण्यात येते। यावेळी थेट दृश्य आपण रेल्वे स्थानकाची पाहतोय। तर एकीकडे प्रयागराजमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे, तर दुसरीकडे रेल्वे स्टेशन्सवर देखील प्रवाशांची जी आहे गर्दी आपल्याला पाहायला मिळते। प्रयागराज येथे देश विदेशातून रोजच लाखोंच्या संख्येने भाविक कुंभस्नानासाठी दाखल होत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी प्रयागराज मध्ये वाहतूक कोंडी निर्माण होते आणि यासोबतच रेल्वे स्टेशन्सवर देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर गर्दी नियंत्रण खरं तर करण्याचं काम जे आहे ते पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। कुठेतरी नागरिकांची समज काढण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। तर दुसरीकडे आपण प्रयागराजचे दृश्य बघतोय, वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। नागरिकांना अगदी 7 ते 8 किलोमीटरचं अंतर देखील पार करण्यासाठी तासनतास वाहनातच बसावं लागतंय। तर दुसरीकडे कुठेतरी रेल्वे प्रवास करताना हे जे प्रवासी आहेत किंवा भाविक त्यांना आपण म्हणू शकतो, त्यांचा जीव कुठेतरी धोक्यात घातला जातोय का, हा प्रश्न देखील उपस्थित होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।